श्री स्वामीचरित्र सारामृत अध्याय 21. श्री गणेशाय नमः. स्वामीचरित्र सारामृत झाले 20 अध्यायापर्यंत करुणी माझे मुख निमित्त वदले श्री स्वामीराजे. जय सद्गुरु. आता कळस साध्य 21. कृपा करुणी वदवावा, हा ग्रंथ संपूर्ण करवावा, भक्तजन कारणी संपवावा अवताराता, ऐसे मना म्हणजे येता, जडदेह त्यागून तत्वता गेले स्वस्थानी येते राज. शके 1800 पूर्ण. संवत्सर ते बहुधान्य. मास चैत्र पक्ष कृष्ण त्रयोदशी मंगळवार. दिवस गेला 3 प्रहर. चतुर्थ प्रवाहाचा अवसार. चित्त करून एकाग्र निमग्न झाले निजरूपी. षटचक्राते भेदून ब्रह्मरद्रा छेदून आत्मज्योत निघाली पूर्ण हृदयामधून ती द्वा. जवळ होते सेवकरी त्यांच्या दुःख झाले अंतरी. शोक करीती नाना परी तो वर्णिला न जाई. अक्कलकोटीचे जन समस्त दुःखे करुणी अक्रदंत. तो वृत्तांत वर्णिता ग्रंथ वाढेल समुद्रसा. असो स्वामींच्या लीला अनंत, जना सन्मार्ग दाविला, उद्धरले जडमुडाला तो महिमा कोण वर्णी. कोकणात समुद्रतीरी प्रसिद्ध जिल्हा रत्नागिरी, पालक्षेत्र ग्रामा माझारी, जन्म माझा झालासे, तेथेची बाळपण गेल्या आता कोपरली सेने केली, उपशिक्षक पद मिळाले विद्यालय सांप्रत. वाणी मारवाडी श्रेष्ठ, नाम ज्यांचे शंकर शेठ, त्यांचे स्नेह झाला निकट, आश्रयदाते ते माझे. त्यांची स्वामीचरणी भक्ती भावार्थी पूजन करीती, दिवंसा उपजली चित्ती स्वामीचरित्र श्रवणाची. ते मजला सांगितले मी स्वामी गुणानुवाद गायले, हे स्वामीचरित्र लिहिले अल्पमतीने अत्यल्प. प्रथमाध्यायी मंगलाचरण कार्य सिद्धार्थ देवता स्तवन, आधार स्वामीचरित्रास कोणी हेची कथन केलेसे. श्री गुरु कळदळी वनातून आले, स्वामी रूपे प्रगटले, भुवरी प्रख्यात झाले, हे कथन द्वितीय अध्याय. तारावया भक्तजनाला अक्कलकोटी प्रवेश केला, तेथीचा महिमा वर्णिला तृतीय अध्याय निश्चय. स्वामींचा करावया छळ, आले 2 संन्यासी खल, तेची वृत्त सकल चौथ्या मजी वर्णिले. मल्हारराव राजा बडोद्यासी, त्यांनी न्यावया स्वामींसी पाठवले कारभाऱ्यांसी, 5व्यात ते कथा. यशवंतराव सरदार, त्यासी दाविला चमत्कार, त्याचे वृत्त समग्र 6व्यात वर्णिले. विष्णुबुवा ब्रह्मचारी, त्यांची स्वामीचरणावरी भक्ती जडली कोणे प्रकारे, ते 7व्यात सांगितले. शंकर नामे एक गृहस्थ होता ब्रह्मसंबंधी ग्रस्त, त्यासी केले दुःखमुक्त, 8व्यात ते कथा. खर्चुनिया द्रव्य बहुत, त्यांनी बांधिला सुंदर मठ, ते वर्णन समस्त 9व्यात केलेसे. चिदंबर दीक्षितांचे वृत्त वर्णिले दशमाध्यायात, ते ऐकता पुनीत श्रोते होती सत्तेची. 11वा आणि 12वा तैसेचा अध्याय 13वा. बाळाप्पाचा इतिहास बरावा, त्या माझी निरूपिला. भक्तिमार्ग निरूपण संकलित केले वर्णन, तो 14वा अध्याय पूर्ण सत्तारक भाविका. बसप्पा तेली सद्भक्त, तो कैसा झाला भाग्यवंत, त्याची कथा गोड बहुत 15व्यात वर्णिली. हरिभाऊ मराठी गृहस्थ, कैसे झाले स्वामी भक्त, 16-17 यात निश्चित वृत्त त्यांचे वर्णिले. स्वामी सुताचा कनिष्ठ बंधू, त्याचे लागला भजन चंदू, जो दादा बुवा प्रसिद्ध, 18व्यात वृत्त त्यांचे. वासुदेव फडक्याची गोष्ट आणि तात्यांचे वृत्त वर्णिले 19व्यात. सारांश रूपे सत्यपै. एक गृहस्थ निर्धन, त्यासी आले भाग्यपूर्ण, त्याची केले वर्णन 20व्यात निर्धारे. स्वामी समाधिस्थ झाले 21व्यात वर्णिले. ग्रंथ प्रयोजन कविवृत्त निवेदले पूर्ण केले स्वामीचरित्र. शके 1819. वसंत ऋतू चैत्रमास, गुरुवार वद्य त्रयोदशीस पूर्ण केला ग्रंथ हा. बळवंत नामे माझा पिता, पार्वती माता पतिव्रता, वंदुनी त्या उभयंता ग्रंथ समाप्त केलेसे. स्वामीने दिला हा वर, जो भावी वाचील हे चरित्र, त्याची आयु आरोग्य अपार संपत्ती संतती प्राप्त होय, त्याची वाढो विमल कीर्ती, मुखी वसो सरस्वती, भवसागर तरुणांती मोक्षपद मिळत्या, अंगी सर्वदा विनय वसो, वृथाभिमान तोणसो, सर्व विद्यासार गौसो, भक्त श्रेष्ठा लागुनी, ज्या कारणे ग्रंथ रचला, ही प्रसिद्धी सांडला, त्याची रक्षावे दयाळा कृपाघना समजता. स्वामीचरित्र सुंदर उद्यान, त्यातील कुसमे वेचून सुंदर माळा करून आला घेऊन विष्णुकवी, आपुला कंठी तत्काल घालुनी चरणी ठेविला भाल, सदतीत त्याचा प्रतिपाल करावा बाळ आपुले. इतिश्री स्वामीचरित्र सारामृत. नाना प्राकृत कथा संमत, सदा परिसद भावी भक्त. 21वा अध्याय गोढा. श्री स्वामी समर्थ चरणार्पण वस्तू शुभम भवतु. इतिश्री स्वामीचरित्र सारामृत संपूर्ण. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय देव जय देव, जय श्री स्वामी समर्था, जय श्री स्वामी समर्था. आरती ओ वाळू, आरती ओ वाळू, चरणी ठेवून या माथा. जय देव जय देव, जय श्री स्वामी समर्थ. छेले खेडे ग्रामी तू अवतरलासी, जगदुद्धारासाठी राया तू फिरसी, भक्तवत्सल खरा तू एक होसी, म्हणून शरण आलो तुझ चरणासी. जय देव जय देव, जय श्री स्वामी समर्थ. त्रिगुण परब्रह्म तुझा अवतार, याची काय वर्णू लीला पामर, शेषाधिक शिनले नलगे त्या पार, ते जडमुड कैसा करू मी विस्तार. देवाधी देवा तू स्वामी राया,
निर्जन मुनिजन ध्याते भावे तव पाया. तुझसी अर्पण केली आपुली ही काया. शरणागत तारी तू स्वामी राया. अघटित लीला करुणी जडमड उद्धरले. कीर्ती ऐकून कानी चरणी मी लोळे. चरण प्रसाद मोठा मज हे अनुभवले. तुझ्या सुतान लगे चरणा वेगळे. जय देव जय देव जय श्री स्वामी समर्था. जय श्री स्वामी समर्था. आरती ओवाळू आरती ओवाळू चरणी ठेवून या माता. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबर. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्रीपादराजं शरणं प्रपदे. श्रीपादराजं शरणं प्रपदे. श्रीपादराजं शरणं प्रपदे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.